नमस्कार. आपणा सर्वांचे टेक्निकल सुरेखामध्ये प्रेमपूर्वक मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना, ई-KYC गुड न्यूज. मुख्यमंत्री स्वतः लाईव्ह सांगत आहेत. ई-KYC राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. सर्व लाडक्या बहिणी म्हणजे 65 लाख लाडक्या बहिणी की ज्यांची ई-KYC राहिलेली आहे, अशा लाडक्या बहिणींसाठी आपण हा व्हिडिओ आणलेला आहे. सर्व लाडक्या बहिणी, जसे की आपणास माहीतच आहे, आपल्या चॅनलवर ई-KYCवर आपण हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि जवळजवळ 20 ते 25 व्हिडिओ आपल्या या चॅनलवर ई-KYCवर आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ई-KYC प्रक्रिया मुख्यमंत्री साहेब म्हणाले होते की ज्या लाडक्या बहिणींना ई-KYC करायची आहे त्यांच्यासाठी आपण पुन्हा पोर्टल सुरू करायला तयार आहोत. आपण पुन्हा ई-KYC विंडो ओपन करायला तयार आहोत, असे स्वतः मुख्यमंत्री लाईव्ह बोलत आहेत. परंतु जूनमध्येच ते ई-KYC प्रक्रिया सुरू करणार होते. जून संपलेला आहे, जुलै पण संपण्यात आलेला आहे. आज आहे 29 जुलै. लाडक्या बहिणी, आता जुलै महिन्याचे फक्त आता 2च दिवस राहिलेले आहे आणि बघा, हे आता ई-KYC प्रक्रिया लवकर सुरू व्हावी यासाठी आता फक्त माझे प्रयत्न मी 100% करत आहेत. आता फक्त प्रयत्न कोणाचे राहिले आहेत तर माझ्या लाडक्या बहिणींचे. 65 लाख लाडक्या बहिणी, तुमचेच प्रयत्न आता बाकी आहेत असंच मला म्हणावं लागेल. कारण की आपण याआधी पण म्हणजे जुलै महिना हा आता जुलै महिन्यात तर मी हा मुद्दा लावून धरलेलाच आहे ई-KYCवर की लवकरात लवकर ई-KYC प्रक्रिया सुरू व्हावी असे यासाठी. परंतु याआधीसुद्धा आपण जे मुद्द्यांवर आपण असे जो मुद्दा आपण लावून धरलेला होता, जसे की विधवा, निराधार, परितक्त्या अशा लाडक्या बहिणींसाठी पण आपण मागे एक मुद्दा लावून धरला होता. तोही मुद्दा यशस्वी झाला होता आणि आता आपण हे पुन्हा आपण चौथ्यांदा हा प्रयत्न करत आहोत आणि आता पुन्हा चौथ्यांदासुद्धा लवकरच ई-KYC प्रक्रिया सुरू होणार असा आपल्याला आत्मविश्वास आहे. त्यासाठी फक्त हवी ती लाडक्या बहिणींची साथ आणि लाडक्या बहिणींचा सपोर्ट. कारण की तुमचा सपोर्ट आणि तुमची साथ जर असेल तरच हा मुद्दा महाराष्ट्र सरकारपर्यंत, मुख्यमंत्री सरकारपर्यंत पोहोचणार आणि जेव्हा हा मुद्दा महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचेल, देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचेल, तेव्हा त्यांना आठवण येईल की ते काय बोलले होते की ई-KYC प्रक्रिया आम्ही सुरू करायला तयार आहोत. मग मुख्यमंत्री साहेब पण लवकरच ई-KYC प्रक्रिया सुरू करतील, पण त्याआधी कोणाचं काम बाकी आहे तर लाडक्या बहिणींचं. ज्या 65 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांना पुन्हा जर हप्ते हवे असेल, पुन्हा जर लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा असेल तर तुम्ही भरभरून सर्वांनी हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. हा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा आणि या व्हिडिओमध्ये सर्वांनी कमेंट करा. काय ई-KYC प्रक्रिया लवकर सुरू करा, एवढीच तुम्ही कमेंट करा. यामागे माझा कुठलाही स्वार्थ नाही, कुठलाही माझा मतलब नाही. लाडक्या बहिणींची एकदा का ई-KYC प्रक्रिया सुरू झाली तर मग 65 लाख लाडक्या बहिणी या पुन्हा पात्र होतील. कारण की 65 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत या ऑलरेडी पात्र लाडक्या बहिणी आहेत, पात्र लाभार्थी महिला आहेत. आणि 92 लाखातील 65 लाख जर सोडल्या तर राहिलेल्या ज्या बहिणी आहेत त्या आहेत अपात्र बहिणी की त्यांच्या कुटुंबात सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत, ते टॅक्स भरत आहेत, त्यांचं स्वतःचं घर आहे, त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे आणि 65 वयापेक्षा जास्त त्यांचं वय झालेलं आहे आणि सरकारी कर्मचारी म्हणून ते पेन्शन घेत आहेत.
म्हणजे अशा पद्धतीने ते नियमांमध्ये आणि निकषांमध्ये त्या लाडक्या बहिणी बसत नाहीत, म्हणून त्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत. मग ज्या 65 लाख लाडक्या बहिणी पात्र आहेत ना, त्या ऑलरेडी 100% नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसत आहेत आणि त्या पात्र लाभार्थी महिला आहेत. मग तुमचं घोडं कुठे अडलं आहे? तुम्हाला माझ्यासारखा तासनतास मेहनत करायची नाही आहे. तुम्हाला व्हिडिओचं स्क्रिप्ट तयार करायचं नाही आहे, व्हिडिओ एडिट करायचा नाही आहे, व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा नाही आहे. फक्त तुम्हाला एक वाक्य पण टाईप करायचं नाही आहे. तुम्हाला फक्त 3च शब्द टाईप करायचे आहे की तुम्ही हे 3 शब्द टाईप केल्याने हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचणार. 65 लाख लाडक्या बहिणी तुमच्यापर्यंत पोहोचणार. तुम्हाला काय टाईप करायचं आहे? KYC प्रक्रिया लवकर सुरू करा. एवढेच तुम्हाला फक्त कमेंट करायची आहे आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत म्हणजे 65 लाख लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचा आहे, पोहोचवायचा आहे. मग लाडक्या बहिणींना लवकरच KYC प्रक्रिया सुरू होणार आणि सर्व लाडक्या बहिणींना माझ्या लाडक्या बहिणींना खूप आनंद होणार. माझ्या सगळ्या 65 लाख लाडक्या बहिणींमध्ये जो आनंद निर्माण होईल ना, तो अवर्णनीय असेल. कारण की जेव्हा या 65 लाख लाडक्या बहिणींसाठी पुन्हा KYC प्रक्रिया सुरू होईल ना, तेव्हा मी म्हणेल की माझे कष्ट सार्थक झाले, माझ्या कष्टाला फळ लागलं, माझी मेहनत यशस्वी झाली असे आपल्याला मग म्हणता येईल. मग काहीच नका करू, फक्त व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा आणि 65 लाख लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, पोहोचवा. काय म्हणायचं तुम्हाला व्हायरल करा, जे काय म्हणायचं ते म्हणा, परंतु आपला व्हिडिओ हा सगळ्या 65 लाख लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचलाच पाहिजे. हा मुद्दा आपण यशस्वी आपल्याला करायचाच आहे. हा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचलाच पाहिजे. KYC प्रक्रिया सुरू झालीच पाहिजे. माझ्या 65 लाख लाडक्या बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे. हा माझा उद्देश आहे, हे माझं ध्येय आहे, हे माझं उद्दिष्ट आहे आणि आपण ते यशस्वी करणारच आहोत. कारण की खरं असतं ना, त्याला देव पण साथ देतो. यामध्ये आपलं काही खोटं आहे का? तर नाही. कारण की या पात्र लाभार्थी महिला आहेत ना, यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि यांना सर्व हप्ते हे मिळालेच पाहिजे. लाडक्या बहिणी, तुम्हाला आपल्या चॅनलशी जुळून राहण्यासाठी काहीच नाही करायचं आहे. फक्त चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑल हा पर्याय निवडायचा आहे. नुसतंच चॅनल सबस्क्राईब करून तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ मिळणार नाही, तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही ऑल हा पर्याय निवडा. मग तरच तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला लगेच बातमी कळेल की KYC प्रक्रिया सुरू झालेली आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी, गुड न्यूज मग मी तुम्हाला देणार. त्यामुळे लाडक्या बहिणी सगळेजण आपल्या चॅनलशी जुळून राहा. सो थँक्यू व्हेरी मच. आपली काळजी घ्या, आनंदी राहा.